गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. आज एकदम निवांत बसले. हो अरे, ट्रेड आज दुपारीच झाला. मग 2-3 बाहेरची कामं होती ती करून आलो आणि आता बसलो निवांत पुस्तक वाचत. कोणतं ट्रेड होतं आज? ये दाखवतो. आज बघ सिल्वरला बरोबर 11च्या कॅन्डलला सेल आलाय 1,46,500. आपला OTC प्लस ट्रिपल एन पॅटर्नचा सेल होता आणि बरोबर 12च्या कॅन्डलला 1,25,300ला त्या ट्रेडमधनं एक्झिट. 1200 पॉईंटची मुवमेंट झाली त्या ट्रेडमध्ये. दुसरा ट्रेड आला होता क्रूड ऑइलमध्ये. क्रूड ऑइलचा ट्रेड आज आला होता बरोबर 1च्या कॅन्डलला 5,390ला सेल करायचा होता आणि बरोबर 2:20 कॅन्डलला जिथे नवीन लो मारला त्या कॅन्डलला त्या ट्रेडमधनं एक्झिट 5,335ला. 55 पॉईंटचा ट्रेड होता तो 5,500 रुपयाचं गेन आहे आणि सिल्वरमध्ये 36,000 रुपयाचं गेन आहे. दोन्ही पण ट्रेडमध्ये जिकडून आपण सेल केले आपल्या सेलचे 5 पैसे वरती नाही भाव आणि जिकडून आपण बाय केले ट्रेडमधून एक्झिट केले आपल्या एक्झिटच्या 5 पैसे खाली नाही भाव. सर, तुम्ही हे जे नेहमी म्हणता की माझ्या बायच्या 5 पैसे भाव खाली जात नाही किंवा सेलच्या 5 पैसे भाव वर जात नाही, एवढं तर बोलायची मनातल्या मनात पण कोणाची हिंमत होत नाही. मग तुमच्याकडे मार्केटवरती एवढा कसं काय कॉन्फिडन्स आहे बरं? हा जो कॉन्फिडन्स आहे ना हा मार्केटवरती नाही आहे, हा स्वतःवरती आहे. आणि हा कॉन्फिडन्स जो आहे ना आलेला तो एक्सपिरियन्समुळे आलेला आहे आणि त्याच्यामुळेच माझी शिकार कधी सुटत नाही. सर, मग आजचा प्रॉफिट आहे ना बघ, $5,700 म्हणजे जवळपास 5.5 पावणे 6 लाख रुपयाचा प्रॉफिट आहे आजचा ट्रेडचा.